नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुलेखाताईंना तिच्या सासरच्या लोकांनी 2 वर्षाच्या मुलासकट घराच्या बाहेर हाकलवून दिलं आणि मग त्यानंतर ती लहानशा रोहितला घेऊन लोकांच्या घरात काम करू लागली. तिने स्वतः उपाशी राहून पोटाला चिमटा काढून तिच्या मुलाला शिकवलं आणि तो आता एक सरकारी अधिकारी झाला आहे. परंतु सुलेखाताईची हालत मात्र पूर्वी जशी होती तशीच आत्ताही आहे. रोहित त्याच्याच कार्यालयात असणारी एक मुलगी पसंत पडली आणि मग दोघांचं नातं जुळालं. लग्नाचा दिवस होता. सुलेखाताई रोहितसोबत स्टेजवर उभी होती. तेव्हा सुनेने रोहितला सांगितलं की तुझ्या आईला स्टेजवरून खाली उतरव. तुझ्या आईमुळे माझा अपमान होत आहे. अचानक सुलेखाताईचा अगदी जीव निघून गेला जेव्हा रोहित आईचा हात पकडून बोलू लागला, इथे जमल्यापैकी कोणाला जर मोलकरीण हवी आहे तर त्यांनी मला पैसे देऊन माझ्या आईला घेऊन जावे. हे ऐकून सुलेखाताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने वर आभाळाकडे पाहिलं तेव्हा आकाशात काळे ढग दाटून आले होते. जणू काय आता जोरदार पाऊस पडणार आहे. तेव्हा सुलेखाताई तो दिवस आठवला जेव्हा अशा भर पावसात ती तिच्या 2 वर्षाच्या रोहितला उराशी कवटाळून त्या भर पावसात कुठेतरी आसरा मिळतोय का हे शोधत होती. का यासाठी हिंडत होती आणि देवाला प्रार्थना करत होती की हा पाऊस थांबू देत. त्या रात्री रस्त्याच्या आसपास कोणीही तिच्या ओळखीचं नव्हतं. जेव्हा तिचा नवरा जिवंत होता तेव्हा त्या घरातील राज्य करत होती. आज त्याच घरातून तिला धक्के बुक्के मारून घरातून बाहेर हाकलवून दिलं, पण ते पण पतीच्या निधनानंतर. ती रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसून रडत होती की अचानक ढगांच्या गडगडाटाने रोहितला जाग आली. लहानसा 2 वर्षाचा 4 वर्षाचा रोहित घाबरून गेला आणि रडू लागला. तेव्हा सुलेखाताईंनी रोहितला तिच्या उराशी लावलं. तर जोरदार पावसामुळे जणू काही सुलेखाताईंच्या विचारांवर अगदी पाणीच फिरलं होतं. ती त्या जोरदार पावसाकडे पाहत होती जणू आज हा पाऊस देखील तिची एक परीक्षा घेत होता. तिने तिच्याजवळ असलेल्या चादरीमध्ये रोहितला झाकून घेतलं आणि त्यानंतर स्वतः रस्त्याच्या कडेला फुटपाथवरती अशी जागा शोधू लागली जिथे तिचं आणि रोहितचं पाण्यापासून संरक्षण होईल. परंतु तिथे असा कोणताच आसरा नव्हता. श्रावण महिन्यातला पाऊस होता. पावसासोबत हवेमध्ये प्रचंड गारवा होता आणि त्या गारव्यामुळे जणू काय सुलेखाताईंचे रक्त गोठत चालले होते. सुलेखाताई पूर्ण भिजली होत्या. रोहित देखील खूप घाबरला होता. थंडीमुळे ओले झाल्यामुळे दोघे एकबी थरथरत कापत होते. रोहितच्या त्या बोबड्या स्वरात सुलेखाताई बोलत होत्या, आई आपल्याला घरी जायचं नाही का गं? आई चल ना गं आपल्या घरी, मला खूप थंडी वाजते. सुलेखाताईंचा संयम जणू आता तुटलाच होता. ती हुंदके देत रडू लागली आणि बोलू लागली, आता आपल्याला कोणाचेच घर नाही. मी तुला कुठे घेऊन जाऊ? जे आपले घर होते तिथून आपल्याला आता आपल्याच लोकांनी हाकलवून दिलं आहे आणि आपल्याला आता आसऱ्यासाठी जागा कोणतीही नाही. सुलेखाताईंनी चारू बाजूने नजर फिरवली. तिला फक्त सुनसान रस्ता आणि काळी कुट्ट रात्र दिसत होती. दूर दूरपर्यंत तिला मदत करणारा कोणीच असा दिसत नव्हता. मग ती समोरच्या गल्लीत गेली. तिथे तिचं सासर होतं. वेगाने पावलं उचलत ती तिच्या सासरी पोहोचली आणि मग स्वतःच्याच घराचा दरवाजा वाजवत होती म्हणून बोली लागली, देवासाठी दरवाजा उघडा. बाहेर खूप जोरदार पाऊस पडतोय. माझा मुलगा आजारी पडेल. मी तुमच्या घराची इज्जत आहे. त्या घराची सून आहे. माझा नाही, पण निदान माझ्या मुलाकडे तरी बघा. तो ह्या घराचा वारसदार आहे. मी एक परकी आहे, परंतु माझा मुलगा तर तुमच्याच रक्ताचा आहे ना. हा तुमच्याच भावाचा मुलगा आहे, तुमचाच भाचा आहे. मला फक्त एक रात्र राहू द्या. परंतु सुलेखाताईंच्या त्या निर्दयी 2 दिरांनी जरा देखील पाझर फुटला नाही. त्यांना जरा देखील सुलेखाताईंच्या परिस्थितीवर दया आली नाही. सासू सासरे आता जिवंत नव्हते. 3 भाऊ होते आणि त्यांचे घर 3 मजली होते. हे तिन्ही भावांच्या नावावर होताच, परंतु
नवऱ्याचे डोळे बंद होताच नवऱ्याच्या नावावर जे काही होतं त्यावर देखील त्या दोन्ही भावांनी हक्क दाखवला होता. जी काही माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी होती त्या सगळ्यावरती त्यांनी कब्जा केला होता. त्यांना माहीत होतं की एक लाचार स्त्री आहे, ती आमचा मुकाबला कसा करणार. दोन्ही जावा देखील अगदी निर्दयी होत्या. सुलेखाताईंचा घराचा दरवाजा जोरजोरात वाजवत होती, रडत होती, विनंती करत होती, परंतु दगडाच्या काळजाच्या लोकांना सुलेखाताईंवरती थोडीसुद्धा दया आली नाही. त्यांनी दरवाजा उघडला नाही. रोहित जोरजोरात रडत होता आणि थंडीने अगदी कडकडीत होता. सुलेखाताई आसपासच्या शेजारच्या लोकांचे देखील दरवाजे वाजवले, परंतु कोणीही तिच्या मदतीसाठी बाहेर आले नाही. ती बिचारी तशाच परिस्थितीत इकडे तिकडे रस्त्यावर फिरत राहिली. त्यानंतर थोडे अंतरावर तिला स्मशानभूमी दिसेल तिथे कोणीही नव्हतं. स्मशानभूमी खूप जुनी होती, परंतु आता सुलेखाताईंजवळ दुसरा कोणताच पर्याय मार्ग नव्हता. त्यामुळे ती मुलाला घेऊन त्या स्मशानभूमीजवळ जाऊ लागली. जसे ती त्या स्मशानभूमीमध्ये गेली तिथे पत्र्याच्या शेडखाली मुलाला घेऊन बसली. भीतीने हृदय जोरजोरात धडधड करत होतं, परंतु ती आता मजबूर झाली होती. तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय मार्ग नव्हता. तिच्या डोळ्यांतून फक्त अश्रू बाहेर पडत होते. त्यातल्या एका खांबाचा आधार घेऊन ती टेकून बसून राहिली आणि मग रोहितकडे पाहिलं तर रोहित पूर्णपणे भिजला होता. त्याचे कपडे पूर्ण भिजले होते. तो थंडीने कुडकुडत होता. त्याची ती अवस्था पाहून आईचं काळीज अगदी पिळून निघालं होतं. परंतु त्या स्मशानभूमीमध्ये शेजारीत पत्र्याची शेड असल्यामुळे पाऊस आता रोहितपर्यंत येत नव्हता. तिने तिच्याजवळ असलेल्या चादरीला घट्ट पिळलं आणि जोरात झटका मारला आणि मग पुन्हा एकदा रोहितला त्यामध्ये गुंडाळलं आणि स्वतःच्या उराशी कवटाळून थोड्या वेळानंतर पाऊस थांबला. रोहित देखील आईच्या कुशीत असल्यामुळे झोपून गेला होता. सकाळ झाली तेव्हा रोहितला सुलेखाताई कुशीत घेऊन असल्यास स्मशानभूमीतून बाहेर निघाल्या. दिवसभर ते लोकांच्या घराचे दरवाजे वाजवून त्यांच्याकडून मदत मागत होती. त्यांच्याकडून काहीतरी काम नोकरी मागत होती, जेणेकरून तिला एक आसरा मिळेल आणि सोबतच काहीतरी काम करून ती तिच्या मुलाचं पोट देखील भरू शकेल. ती एक अनाथ मुलगी होती. माहेरी तिचं तिच्या काकांनी सांभाळ केला होता. ती 10 वर्षांची होती तेव्हा तिचे आई वडील एका अपघातामध्ये मरण पावले. आई वडील गेल्यानंतर सुलेखाताईंनी तिच्या काकांनी त्यांच्या घरी ठेवलं, परंतु तिच्या काकूचं वागणं सुलेखाताईंसोबत अजिबात चांगलं नव्हतं. तिला ना शिक्षण दिलं होतं ना कुठली कला शिकवली होती. तिची काकू सुलेखाताईंना फक्त घरची कामं करायला सांगायची. सुलेखाताई दिसायला खूप सुंदर आणि नाजूक होत्या, त्यामुळेच तिचं एका चांगल्या कुटुंबात लग्न झालं. खरं तर काकू सुलेखाताईचं लग्न तिच्या भावासोबतच करू इच्छित होती, ज्याची पहिली बायको मेली होती. परंतु काकांचं मात्र सुलेखाताईंवर जीव होता. त्यामुळे सुलेखाताईचं लग्न जनार्दन रावांसोबत झालं. जनार्दन राव खूप चांगला आणि एक तरुण मुलगा होता. तो सुलेखाताईंवरती खूप प्रेम करत होता. तिची खूप काळजी देखील घ्यायचा. घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कधी कमतरता पडू देत नव्हता. खूप अशा काही गोष्टी होत्या. श्रीमंत नव्हती, पण तशी आर्थिक तंगी देखील नव्हती. सुलेखाताईचं आयुष्य खूप सुखात चालू होतं. परंतु एके दिवशी रस्ता क्रॉस करत असताना जनार्दन रावांचा एका मोठ्या ट्रक ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि तो अपघात त्यांच्या जीवावरती बेतला. जनार्दन राव हे जग सोडून निघून गेले. त्यानंतर सुलेखाताईंचं आयुष्य जणू उद्ध्वस्तच झालं होतं. सुलेखाताईंच्या इतर 2 जाऊबाईंपेक्षा त्या दिसायला खूप सुंदर होत्या. त्यामुळे ते आज जाऊबाईंना वाटू लागलं की जर ही घरात राहिली तर कदाचित ही आपल्याच नवऱ्यांना आपल्यापासून दूर करेल. कदाचित असेही होऊ शकतं की ह्या सुंदर मुलीला बघून त्यांचेच नवरे तिच्यावरती प्रेम करतील आणि मग आपल्याला घटस्फोट देऊन आपल्याला हकलवून लावून सुलेखाताईंसोबत लग्न करतील. त्याचमुळे त्या 2 जाऊबाईंनी आपल्या नवऱ्यांना सुलेखाताई विरुद्ध भडकवलं आणि मग तिला घरातून बाहेर हकलवून लावलं. जाऊबाईने त्यांच्या नवऱ्यांना सांगितलं की ही आपल्या घरावर कब्जा करेल.
सोबतच तिच्या मुलाला देखील आपल्याला सांभाळावे लागेल. ते आपल्यावर एक ओझं बनून राहतील. एवढ्या महागाईच्या जमान्यात आपल्यालाच भागत नाही, त्यात त्या दोघांचा सांभाळ कसा करायचा, असं काही सांगून त्यांच्या नवऱ्यांच्या मनात सुलेखाताईंबद्दल त्यांनी राग निर्माण केला होता. नवरे देखील बायकांच्या शब्दांच्या पुढे नव्हते, सोबतच ते लालची देखील होते. त्यांनी विचार केला की जर सुलेखाताईंना आपण ह्या घरातून हाकलवून दिलं तर पूर्ण एक मजला आपल्या नावावरती होईल. त्यामुळे त्यांनी त्याच वेळेला सुलेखाताईंना मारून घराच्या बाहेर हाकलवून लावलं. 2 दिवस सुलेखाताई उपाशी तापाशी स्वतःसाठी काम शोधत इकडे तिकडे फिरत होती, परंतु कोणीही तिला कामावर ठेवण्यास तयार नव्हतं. भुकीने व्याकुळ होऊन ते एका फळगाडीवर जाऊन पोहोचली. रोहित जोरजोरात रडत होता. भुकेने त्याची अवस्था देखील खूपच वाईट झाली होती आणि रोहितची अवस्था पाहून सुलेखाताईंचे हृदय मात्र तिळतिळ तुटत होतं. तिने त्या फळवाल्याकडून हात जोडून विनंती केली आणि बोलू लागली, तुमच्या फळांमध्ये जे खराब फळ असतील ते खराब फळ माझ्या मुलाला द्या, जेणेकरून मी माझ्या मुलाचं पोट भरू शकेन. परंतु त्या फळवाल्याने तिला हाकलवून लावलं. सुलेखाताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याच वेळेला सुलेखाताईंजवळ एक गाडी उभी राहिली. गाडीची काच उघडली गेली तेव्हा त्यामध्ये एक 50 वर्षाची बाई बसली होती. तिने तिच्या पर्समधून 100 रुपये काढले आणि सुलेखाताईंकडे दिले आणि बोलू लागली, ह्या पैशांतून स्वतःच्या मुलासाठी काहीतरी खरेदी कर. ती बाई खूप वेळापासून सुलेखाताईंना पाहत होती की ती कशा प्रकारे स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रत्येक माणसाच्या हातपाया पडत होती. त्यामुळे तिला सुलेखाताईंवरती दया आली आणि तिने सुलेखाताईंना 100 रुपये दिले. मला पैसे नको, मला काम पाहिजे. ती बाई खूप उदार मनाची होती. तिने सुलेखाताईंना तिच्या गाडीमध्ये बसवलं आणि घरी घेऊन गेली. ते घर नव्हतं तर तो एक आलिशान बंगला होता. ती खूपच श्रीमंत बाई होती. तिचं नाव शालिनी देशपांडे होतं. परंतु तिच्या घरी देखील तिच्या सुनांचंच राज्य होतं. ती स्वतः खूप कोमल मनाची आणि उदार मनाची व्यक्तिमत्वाची बाई होती. परंतु तिच्या सुना मात्र खूप खट्याळ होत्या. त्यांनी सुलेखाताईंना आपल्या सासूसोबत पाहिलं तेव्हा त्या बोलू लागल्या, हे म्हातारे, तुझ्यासोबत कोणाला आणलं आहेस? त्यावर शालिनीताई बोलू लागल्या की तिला मी माझ्या कामासाठी आणली आहे, कारण की मला इथे कोणीही विचारत नाही. त्या सुना काही बोलायच्या आधीच शालिनीताईंची मुलं बोलू लागली, ठीक आहे, चालेल, त्या बाईला तू तुझ्या कामांसाठी ठेव, जेणेकरून रोजची ही भांडणं तरी थांबतील. शालिनीताईंना थोडंसं हायसं वाटलं तर दुसरीकडे सुलेखाताईंच्या डोळ्यांतून देखील आनंदाचे अश्रू बाहेर आले. ते हात जोडून दिनेश शालिनीताईंचे आभार मानले. तर त्या शालिनीताईंच्या सुना तोंडवाकडं करून आपापल्या खोलीत निघून गेल्या. शालिनीताईला पुरेपूर कल्पना होती की सुलेखाताई आणि सुलेखाताईचा मुलगा रोहित उपाशी आहे, त्यांना भूक लागली आहे. त्यामुळे शालिनीताईंनी लगेच त्यांच्या नोकरांना सांगून सुलेखाताईंसाठी आणि तिच्या बाळासाठी रोहितसाठी जेवण आणायला सांगितलं. सुलेखाताई रोहितला भरवू लागली. मग जे जेवण शिल्लक राहिलं होतं ते तिने खाल्लं आणि देवाचे आभार मानले. थोडं ना पोटात गेल्यामुळे सुलेखाताईंच्या अंगात जरा ताकद आली होती आणि मग लगेच तिने शालिनीताईंच्या सांगण्यावरून कामाला सुरू केली. तिने पाहिलं त्या बाईच्या पूर्ण खुर्चीवर साफसफाई केली आणि मग तिच्यासाठी तिच्या पथ्याप्रमाणे जेवण बनवायला सुरुवात केली. आणि हे सगळं काम करत असताना रोहित तिच्यासोबत होता. तो तर इतका मोठा घर पाहून आणि सोबत आजूबाजूचे अनोळखी लोक पाहून थोडा घाबरलाच होता आणि तो सारखा रडत होता. काल रात्रभर पावसात भिजल्यामुळे त्याला चांगलीच सर्दी, ताप आणि खोकला झाला होता. तो सारखं रडत होता आणि सुलेखाताईंच्या खांद्यावर डोकं ठेवूनच होता. जेव्हा सुलेखाताई किचनमध्ये जेवण बनवत होती तेव्हा शालिनीताईंची एक सुनबाई किचनमध्ये आली. तेव्हा तिने आजारी रोहितला पाहिलं. तेव्हा तिला खूप घाण वाटली आणि ती बोलू लागली, तू तुझ्या घाणेरड्या मुलाला आमच्या किचनमध्ये का आणलं आहेस? तुला माहीत आहे ना हा आजारी आहे.
मग याच्यामुळे हे आजारपण पूर्ण घरामध्ये पसरेल. ह्या घरात आमची मुलं देखील राहतात आणि इथे आमच्या खाण्यापिण्याच्या वस्तू सामान आहे. माहीत नाही तुझ्या घाणेरड्या हाताने तू कुठे कुठे स्पर्श केला आहेस. चल निघ इथून. माहीत नाही ह्या म्हातारीने रस्त्यावरून कोणाला उचलून आणलं आहे. त्यानंतर त्या सुनेने नोकराला आवाज दिला आणि सुलेखाताईंना झटके मारून घराच्या बाहेर काढायला सांगितलं. हॉलमध्ये गेल्यानंतर सुलेखाताई रडत रडत शालिनीताई यांना आवाज देत होती. तेव्हा शालिनीताई तिच्या खोलीमध्ये आराम करत होत्या. सुलेखाताईचा आवाज ऐकून शालिनीताई खाली आल्या तेव्हा रागानेच बोलू लागली. कोणाच्या परवानगीने तुम्ही हिला हात लावला आहे? आणि मग यावरून सासू सुनांमध्ये जोरदार भांडण सुरू झाली. तर दुसरीकडे रोहित हे भांडण बघून जोरात रडू लागला. परंतु त्या भांडणाचा शेवट असा झाला की सुलेखाताई त्या घरात राहण्यासाठी परवानगी मिळाली आणि सोबत शालिनीताई यांनी रोहितसाठी औषधं मागवली. औषधं रोहितला दिली. ते वारंवार रोहित जरा झोपून येऊ लागला. सुलेखाताईला त्या बाईसाठी पोळ्या देखील बनवायच्या होत्या. त्यामुळे सुलेखाताईंनी रोहितला तिथल्याच एका सोफ्यावरती झोपवला. अजूनपर्यंत सुलेखाताई कुठे राहणार याबद्दल काहीच निर्णय झाला नव्हता. त्यामुळेच तिने तिथे असलेल्या सोफ्यावर रोहितला झोपवलं. आपल्या रोहितला इतकं गाढ झोपलेलं पाहून सुलेखाताईंच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि मग रोहितचे गोड पापा घेऊन त्या सोफ्यावर झोपून किचनमध्ये काम करण्यासाठी निघून आल्या. आणि मग पुन्हा एक जोरदार कामाला लागून त्या बाईसाठी जेवण बनवायला सुरुवात केली. तेवढ्यात असतात छोटी सून तिच्या खोलीच्या बाहेर निघाली. सोफ्यावर येऊन बसू लागली. तेव्हा तिला तिच्या सोफ्यावर रोहित झोपलेला दिसला. रोहितला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि मग ती जोरजोरात ओरडू लागली. या घाणेरड्या मुलाला इथे कोणी झोपवलं आहे? तुला माहीत नाही का हा सोफा किती महाग आहे आणि याची किंमत काय आहे? या सोफ्यावर तर आमच्या इतर नोकरांनी देखील बसायची हिंमत केली नाही कधी आणि तू आल्या आल्या लगेच तुझ्या मुलाला या सोफ्यावर झोपवलंस. मालकीनबाईच्या सुनेचा जोरजोरात ओरडणं ऐकून सुलेखाताई पुन्हा एकदा किचनमधून बाहेर धावत आल्या आणि हात जोडून त्या सुनेला माफी मागू लागली आणि बोलू लागली. माझा मुलगा झोपला होता त्यामुळेच त्याला इथे झोपवलं. तुम्ही सांगा मी माझ्या मुलाला कुठे झोपवू? तेव्हा ती रागाने बोलू लागली. झोपलाच आहे ना मग त्याला जमिनीवरती झोपवायचं ना, कारण हीच तुमच्या लोकांची लायकी आहे. आमचा सोफा हा खराब करतेस. त्यानंतर त्या सुनबाईनी एका नोकराला बोलवलं आणि सांगितलं की हा सोफा नेऊन स्टोरूममध्ये ठेव आणि इथे मला उद्या नवीन सोफा दिसला पाहिजे. हा तर आता खराब झाला आहे. त्या सुनबाईचे बोलणे ऐकून सुलेखाताई यांना खूपच आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं. तिला विश्वास बसत नव्हता की कोणी माणूस इतका उलट्या काळजाचा कसा असू शकतो. तिने लगेच आपल्या मुलाला उचललं आणि आपल्या कुशीत घेतलं आणि मग नाईलाजाने किचनमध्ये एका कोपऱ्यात लादीवरती झोपवलं. ती काम देखील करत होती आणि आपल्या निरागस मुलाला लादीवरती झोपलेलं पाहून रडत देखील होती. अशी वेळ देखील येईल याची तिला कल्पना देखील नव्हती. खरं तर सुलेखाताईंच्या नवऱ्याने त्यांच्या त्या मुलासाठी एक खास बेड बनवून घेतला होता. त्याची गादी खूपच मऊ कापसासारखी लुसलुशीत होती. परंतु आज तोच मुलगा असा लादीवर झोपला आहे. हळूहळू सुलेखाताईंना ह्या सगळ्या गोष्टींची सवय होऊ लागली. त्या बाईने सुलेखाताईंसाठी एक खोली रिकामी केली होती ज्यामध्ये जमिनीवरच अंथरूण टाकले गेले होते. आणि मग आता सुलेखाताई आपल्या मुलासोबत तिथेच राहू लागले. त्या बाईने रोहितच्या शिक्षणाची देखील जबाबदारी घेतली आणि रोहित त्या शाळेमध्ये ॲडमिशन केलं ज्या शाळेमध्ये तिचे नातू नातवंड शिकत होते. त्या बाईचे नातू खूपच उधळहट्टी आणि अभ्यासात एकदम ढ होते. परंतु रोहितने खूप मेहनत घेतली होती. शालिनीताईंच्या सुना सुलेखाताईंना घालून पाडून बोलायच्या, टोमणे मारायच्या, तरी देखील सुलेखाताई त्यांच्यासमोर मान खाली करून गप्प उभी राहायची. त्यांना एकही शब्द उलट कधीच बोलत नसायची आणि हे सगळं रोहितने पाहत होता आणि त्यामुळेच आपल्या आईचं त्याचं मन तिळतिळ तुटायचं. त्याने त्याच्या मनाशी पक्क केलं होतं, काही जरी झालं तरी चालेल, मला
किती मेहनत करावी लागली तरी चालेल, पण मी माझ्या आईला ह्या माणसांपासून, त्या नोकरीपासून कायमची सुटका मिळवून देणारच. त्याच्या आईने त्याच्यासाठी खूप जास्त त्रास सहन केला होता. तरी ती एकटी असली तरी तिने किती मेहनत आणि किती लोकांचे इतके बोलणे खाल्ले नसते जितकी ती तिच्या मुलांमुळे ह्या घरामध्ये सहन करते. हळूहळू रोहित आता मोठा होत होता. अभ्यासामध्ये तो नेहमीच पहिला नंबर काढायचा आणि बक्षीस घेऊन घरी यायचा. रोहितची अभ्यासातील प्रगती, त्याची आवड बघून शाळेने रोहितचं शिक्षण मोफत करण्याचं कबूल केलं होतं. रोहितची प्रगती पाहून सुलेखाताई खूप खुश होत्या. परंतु शालिनीताईच्या सुना मात्र सुलेखाताईंवर खूप जळायच्या. खूप वर्ष उलटली. त्यानंतर त्या बाईचा मृत्यू झाला. त्या बाईचा मृत्यूनंतर सुलेखाताई आणि रोहितचे त्या घरांमध्ये खूप हाल होऊ लागले. रोहित आता मोठा झाला होता. शाळेमध्ये गेल्यावर त्या बाईचे नातू रोहितची खिल्ली उडवायचे आणि सर्वांना सांगायचे की हा आमच्या नोकराणीचा मुलगा आहे, आणि त्यामुळेच इतर सर्व मित्र रोहितची जी खिल्ली उडवायचे. परंतु ही गोष्ट कधीच घरी येऊन त्याच्या आईला सांगितली नाही. रोहित वेळेच्या आधीच खूप समजदार मुलगा झाला होता. कदाचित तो जीवनाकडून खूप काही शिकला होता. तो सगळा अपमान अगदी शांतपणे सहन करायचा आणि कदाचित याचमुळे तो प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिला यायचा. त्याच्या आईच्या कष्टामुळेच, प्रार्थनेमुळेच तो आजपर्यंत इथपर्यंत पोचला होता. तो आज एक सरकारी अधिकारी झाला होता. त्या बाईचे नातू तर आजही फक्त आयुष्य आरामात पैसे उडवायचे, जुगार खेळायचे, दारू प्यायचे, नशा करायचे. याचमुळे ते खूप बदनाम झाले होते. तर दुसरीकडे रोहित खूप मेहनत करून स्वतःच्या पायांवरती उभा राहिला होता आणि त्यांनी एक चांगलं नाव कमावलं होतं. तो महिन्याचे लाखो रुपये कमवू लागला होता. ज्या दिवशी रोहितला नोकरी लागली होती तेव्हा जणू त्याच्या आनंदाला पारावाराच उरला नव्हता. सुलेखाताईंनी तर पूर्ण परिसरात आनंदाचे पेढे वाटले होते. परंतु जेव्हा ती मिठाई शालिनीताई यांच्या सुनांकडे घेऊन गेली तेव्हा त्यांनी तो मिठाईचा बॉक्स फेकून दिला आणि बोलू लागल्या, आम्हाला नको ती मिठाई, तूच घेऊन जा. माहीत नाही कसे लोक होते ते. आयुष्यभर फक्त समोरच्याचा माणसाचा अपमान करत राहिले. लाखो करोडो रुपयांमध्ये खेळत राहिले. श्रीमंत लोक होते, परंतु तरी देखील स्वतःच्या मोलकरणीच्या मुलाला यशस्वी झालेला पाहून ते लोक जळत होते. जाऊ देत. सुलेखाताईंनी तो मिठाईचा बॉक्स उचलला आणि मग त्या दिवसांपासून त्यांची ती नोकरी सोडून तिच्या मुलासोबत एका मोठ्या फ्लॅटमध्ये घरात शिफ्ट झाली. सुलेखाताईंचे आयुष्य खूप साधेपणाने जगली होती आणि तसेच नोकरी करत असताना तिने तेच साधी कपडे घातले होते. परंतु मुलाला नोकरी लागल्यानंतर देखील तिने कपड्यांवर खर्च केला नाही. रोहितने सुलेखाताईंना कितीतरी वेळा सांगितलं की स्वतःसाठी नवीन कपडे घे, तू आता तुझं राहणीमान बदल, आता आपण श्रीमंत झालो आहोत, आपल्याला आता कोणत्याच आधाराची, काहीच कोणाच्या कोणत्याच गोष्टीची कमी नाही. तू देखील इतर बायकांप्रमाणे व्यवस्थित टापटीप राहत जा, खुश राहत जा, शेवटी तू माझी आई आहेस. परंतु सुलेखाताई हसून म्हणायच्या, बेटा, मनुष्याने कधीही त्याची लायकी विसरता कामा नये. मी देखील खुश आहे. मला सोने, चांदी, दागिने, महागडे कपडे याचा काहीच मोह नाही. सुलेखाताई होतीच तशी आहे. साधी कपडे घालायचे आणि सोबतच डोक्यावर पदर घेऊन सगळीकडे जायचे. रोहित जिथे काम करत होता तिथेच त्याला एक मुलगी पसंत पडली. ती मुलगी दिसायला खूप सुंदर आणि नाजूक होती. तिचं नाव कोमल होतं. कोमल देखील रोहितला पसंत करू लागली आणि बोलू लागली, मला तुम्ही माझ्या वडिलांसोबत ओळख करून द्यायची आहे. तू माझ्यासोबत लग्न करशील? रोहितला देखील काहीच प्रॉब्लेम नव्हता. परंतु तो बोलू लागला, मी माझ्या आईच्या परवानगीशिवाय काहीही करणार नाही. मी तुझी पहिल्यांदा माझ्या आईसोबत भेट करून देतो. जर तिने होकार दिला तर मग आपण आपल्या नात्याबद्दल पुढे बोलूयात. रोहितचं बोलणं ऐकून रोहितच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा थोडा पडला आणि ती बोलू लागली, तर ह्या जमान्यात देखील आईवडिलांच्या बोलण्याला प्राधान्य देतोस रोहित? फक्त असला त्यांनी उत्तर दिलं नाही. घरी आल्यानंतर रोहितने जेव्हा ही गोष्ट आईला सांगितली तेव्हा सुलेखाताई बोलू लागली, मला माहीत आहे माझ्या मुलाची पसंत ही चांगलीच असेल. सुलेखाताई देखील एक मुलगी पाहत होती.
जी खूप सुंदर होती आणि संस्कारी होती. ती रोहितसाठी एकदम परफेक्ट होती. परंतु रोहितची पसंती ऐकली तेव्हा तिने स्वतःच्या पसंतीबद्दल रोहितला काहीच सांगितलं नाही आणि मुलाच्या आनंदात तिचा आनंद मानला. जेव्हा मुलीकडच्या घरचे लोक रोहितच्या घरी आले तेव्हा रोहितचं घर आणि बँक बॅलन्स बघून खूप खुश झाली, कारण की आपली मुलगी ह्या आलिशान घरावर राज्य करत असं त्यांना वाटू लागलं. परंतु जेव्हा त्याने सुलेखाताई यांना पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात खूप चलबिचल निर्माण झाली, कारण कोमलच्या आई वडील जर आजच्या जमान्यातले टापटीप आणि मॉडर्न लोक होते. कोमलच्या आईच्या गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस होता आणि तिने तिचे केस मोकळे सोडले होते. सोबतच चेहऱ्यावर खूप सारा मेकअप होता. ती खूप मॉडर्न होती. ती तिच्या दिरासोबत आणि नवऱ्यासोबत रोहितच्या घरी आली होती आणि अगदी बिनधास्तपणे त्यांच्यासमोर खुर्चीवर बसली होती. परंतु रोहितच्या आईने जेव्हा त्या कोमलच्या आई वडिलांना पाहिलं तेव्हा तिने लगेच डोक्यावर पदर घेतला, सोबत मान खाली करून त्यांच्यासमोर बसली. जेव्हा कोमलच्या आई वडिलांनी रोहितच्या आईला पाहिलं तेव्हा बोलू लागले, ही रोहितची आई कमी आणि कामवालीच जास्त वाटते. रोहित देखील कोमलच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता. त्या मुलीसाठी तो काहीही करायला तयार होता. त्याचं नातं फिक्स झालं होतं. लग्न देखील ठरलं आणि लग्नाची तारीख देखील निघाली. रोहितने मुलीला पसंत केलं होतं. ती खूपच हट्टी आणि नखरेल मुलगी होती. ती बोलू लागली की मी पारंपरिक साडी वगैरे काहीही नेसणार नाही. मला आजच्या जमान्याप्रमाणे जगायला आवडतं. मला आजच्या मॉडर्न युगाप्रमाणे मॉडर्न कपडे हवेत. त्यामुळे रोहितच्या आईने ज्या साड्या पसंत केल्या होत्या त्या साड्या तिने सरळ नाकारल्या आणि बोलू लागली की मी माझ्या आवडीचे कपडे घेणार. रोहितची आई शांत झाली आणि म्हणाली की माझ्या मुलाच्या आनंदातच माझा आनंद आहे. असेच दिवस निघून गेले आणि लग्नाचा दिवस आला. लग्नाच्या दिवशी खूप मोठे बिझनेसमॅन, श्रीमंत घरातील लोक, तशीच मंत्रालयातील कामाला मोठ्या पोस्टवर असणारे लोक, राजकारणी, पुढारी आणि नामांकित कंपनीचे मालक रोहित आणि कोमलच्या लग्नामध्ये आले होते. रोहितची आई आज देखील खूप साधी कॉटनची साडी नेसून डोक्यावरती पदर घेऊन त्या लग्नामध्ये उपस्थित होती. तिथे जमलेले लोक सारखं रोहितच्या आईबद्दल विचारत होते. परंतु जेव्हा त्यांना रोहितची आई कोण आहे हे समजायचं तेव्हा ते अगदी आ वासून रोहितकडे आणि त्याच्या आईकडे पाहायचे आणि मग येऊन रोहितच्या बायकोला बोलायचे, तुझी सासू एक प्रकारची मोलकरीणच वाटत आहे. किती गावंढळ आहे ती. त्यांचं ते बोलणं ऐकून कोमल आणि तिच्या आईवडिलांना खूप अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. रोहितच्या बायकोचा देखील चेहरा पूर्ण पडला होता. जेव्हा रोहितने त्याच्या बायकोला उदास चेहऱ्याकडे पाहिलं तो विचारू लागला, काय झालं तुला? तू नाराज का दिसतेस? काही झालं आहे का? ती रोहित सोबत बसली होती. त्यानंतर रोहित सोबत प्रेमाने बोलत असताना इतरांना दाखवून रोहितला बोलू लागली, तुला दिसत नाही का लोक तुझ्या आईबद्दल कशा प्रकारे बोलत आहे की मी तुझ्या आईला कधी स्वीकारणार नाही. तुझी आई एक अशी बाई आहे, आई कमी आणि मोलकरीणच जास्त वाटते. रोहितने त्याच्या बायकोचे हे म्हणणे जेव्हा ऐकलं तेव्हा त्याला एक प्रकारचा धक्काच बसला आणि मग तो बोलू लागला, असं का? मग तुझं काय म्हणणं आहे? मी काय करू? तेव्हा कोमल बोलू लागली, हे बघ, मी तुझ्यावरती प्रेम करते, परंतु तुझी आई माझी जबाबदारी बिलकुल नाही. ही तर खरोखरच एक प्रकारे मोलकरीणच वाटत आहे. तू एक काम का नाही करत? तू ह्या मोलकरणीचं काम का म्हणून देत नाहीस? तिला किती उपस्थित असलेले लोक खूप श्रीमंत आहेत. नक्कीच इथे उपस्थित असलेल्या कोणाला तरी एका मोलकरणीची गरज असेल. माझी इच्छा आहे की आपला संसार सुरू होण्याच्या आधीच तू तुझ्या आईला त्या घरातून बाहेर हकलवून लावावं. जर हे तू केलंस तर तू माझ्यावर खूप मोठे उपकार होतील. रोहितने हे ऐकलं तेव्हा तो लगेच उठून उभा राहिला. रोहितची आई स्टेज समोर खुर्चीवर बसली होती. त्याच्या आईचा हात पकडून तिला स्टेजवर घेऊन आला. मुलाला असं वागताना पाहून सुलेखाताई खूपच हैराण झाले. लोक देखील रोहित आणि त्याच्या आईकडे पाहत होते. रोहित त्याच्या आईचा हात पकडून शुभेच्छांच्या मधोमध आला आणि माईक हातात घेऊन बोलू लागला, इथे कोणाला मोलकरणीची गरज आहे का? जर कोणाला मोलकरीण कामासाठी हवे असेल तर त्याने मला पैसे देऊन माझ्या आईला घेऊन जावे. सुलेखाताईंनी जेव्हा रोहितच्या तोंडातून हे शब्द ऐकले तेव्हा तिचा जीव फक्त जायचाच बाकी राहिला होता. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. लहानपणापासून तर ते आत्तापर्यंत तिने जे काही हाल अपेष्टा
कष्ट सहन केल्या होत्या त्या सर्व काही तिच्या डोळ्यांसमोर झरझर जाऊ लागल्या. खरंच हा मुलगा तिचाच होता का? रोहित ज्याच्यासाठी तिने तिचं संपूर्ण आयुष्य एका नरकापेक्षा जास्त जगली होती. आणि त्यातीलच काही लोक बोलू लागले की मी तुला इतके पैसे देईन, तर दुसरा कोणी बोलत होता की मी तुला इतके लाखो रुपये देतो. परंतु रोहितच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि बोलू लागला, मी ज्या मुलीसोबत लग्न करणार होतो ती मला बोलली की तुझ्या आईला सोडून दे, कारण की ती माझ्या आईसोबत राहू शकत नाही. परंतु खरं तर हे आहे की मी अशा प्रेमावर लात मारतो जे प्रेम मला माझ्या आईबाबांपासून लांब करते. जी मुलगी माझ्यावर प्रेम करते ती मला माझ्या आईला सोडायला सांगते. मी तर ह्या मुलीला सोडतो जे लग्नाच्या आधीच मला असे सल्ले देते. जर लग्नाच्या आधीच मला असं बोलत असेल आणि आईबद्दल सांगत असेल, उद्या लग्न झाल्यावर मला ती काय काय करायला सांगेल. मी ह्या आईला सोडून देऊ जिने आज मला इतक्या उंचीवर आणलं आहे, केवळ जिच्यामुळे आज मी शहरातील इतक्या श्रीमंत माणसांसोबत उभा आहे. जर माझ्या आईला वाटलं असतं तर तिने मला अडाणीच ठेवलं असतं. तिने मला शिक्षण दिलंच नसतं. तिने रस्त्यावर भीक कशी मागायची हे शिकवलं असतं. माझ्याकडून काबाड कष्ट करून घेतले असते आणि मग मी ह्या आलिशान हॉलमध्ये कोणाला तरी कोल्ड्रिंक सर्व करत असतो, नाहीतर रस्त्यावर काहीतरी विकत असतो, नाहीतर कदाचित एखाद्या रस्त्याच्या कडेला हातगाडी लावून तिथे काहीतरी विकत बसलो असतो. आणि मग तुमच्यासारखे श्रीमंत लोक माझ्याकडे एक स्वच्छ नजरेने पाहून पुढे निघून गेले असते. परंतु आज हे सगळं माझ्या आईच्या मेहनतीचं आणि आशीर्वादाचा परिणाम आहे. आज तिच्याचमुळे मी इथे उभा आहे. यानंतर रोहितच्या होणाऱ्या बायकोकडे रागाच्या नजरेने पाहत म्हणाला, मी माझ्या आईला कधीच सोडणार नाही. आणि यानंतर रोहित त्याच्या आईचा हात धरून तिथून जाऊ लागला. उपस्थित पाहुणे रोहितकडे आणि त्याच्या आईकडे फक्त पाहत होते. तर दुसरीकडे कोमल खूप वेळाने रोहितकडे माफी मागायला आली. परंतु रोहितने मात्र तिला माफ केले नाही आणि तिच्यासोबत सगळे संबंध तोडून टाकले. त्याच्यासाठी त्याची आईच सर्वस्व होती आणि खूप महत्त्वाची होती. मग काही महिन्यानंतर सुलेखाताईंनी रोहितचं लग्न तिने पसंत केलेल्या मुलीसोबत लावून दिलं, जी खरंच खूप चांगली आणि संस्कारी होती. आणि ती रोहितच्या घराची आणि रोहितच्या आईची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? रोहितने भर लग्नामध्ये लग्न मोडून जी मुलगी त्याच्या आईला सोडून द्यायला सांगत होती तिलाच त्याने सोडून दिलं आणि आपल्या आईची शेवटपर्यंत साथ दिली. हे योग्य केलं की अयोग्य हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.